पश्चिम रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचा आजही खोळंबा झालाय। पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक कोंडी झाली आहे, तर रेल्वे रूळ दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आता कळतंय। तर अप आणि डाऊन मार्गावरील डहाणूपर्यंतची उपनगरीय लोकल सेवा ही ठप्प झाली आहे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावतायत। लोकल रद्द केल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांना डहाणू ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलाय, तर चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची यामुळे चांगलीच गैरसोय होती। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे। प्रवीण, काल खरं तर पालघर येथे मालगाडीचा डबे घसरून अपघात झाला होता, त्यामुळे आता रेल्वे गाड्यांचा खोळंबा होताना पाहायला मिळतोय। काय अधिक अपडेट या संदर्भात? नक्कीच अंकिता, आपण बघू शकतात की पालघर रेल्वे स्थानकावर काल संध्याकाळच्या सुमारास मालगाडीचा अपघात झाला। जी लोखंडी कॉईल घेऊन जाणारी जी मालगाडी होती, या मालगाडीचे जवळपास 7 डबे हे रेल्वे रुळावरनं घसरले आणि काल संध्याकाळपासूनच याचा जो परिणाम आहे, हा रेल्वे जो मार्ग आहे या मार्गावर परिणाम झालेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर ही जी मालगाडी होती ही गुजरातच्या दिशेहून मुंबईच्या दिशेकडे जाणारी होती आणि जे मालगाडीचे डबे आहेत, डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने मोठ्या प्रमाणातच इथे जी वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। आणि त्याचप्रमाणे काल संध्याकाळपासूनच जे चाकरमानी आहेत, जे इकडनं मुंबईच्या दिशेने जाणारे जे चाकरमानी आहेत आणि मुंबईच्या दिशेहून जे परत घरी येणारे जे चाकरमानी आहेत, यांची कुठेतरी गैरसोय होत आहे। एकूणच पाहायला गेलं तर काल पासून ज्या मेल एक्सप्रेस गाड्या जात आहेत, या मुंबईच्या दिशेहून ज्या गुजरातच्या दिशेकडे जाणाऱ्या गाड्या आहेत, या गाड्यांना विरारपासून तर ते डहाणूपर्यंत सर्वच ठिकाणी थांबा दिलेला आहे। आज सकाळ झालेली आहे, काल रात्रीपासून युद्ध पातळीवर या रेल्वे मार्गाचं काम दुरुस्त करण्याचं काम चालू आहे, मात्र अजूनही हे काम चालू आहे। रेल्वे प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात हे काम दुरुस्ती करण्याचे प्रयत्न करत आहे। त्यामुळे सकाळपासून जे चाकरमानी आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे मुंबईच्या दिशेने जाणारे जे विद्यार्थी म्हणा, चाकरमानी म्हणा, यांची कुठेतरी गैरसोय झालेली पाहायला मिळते। अंकिता, नक्कीच प्रवीण, धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।